सगळे आमदार सुरक्षित राहिले, तुम्ही सत्तेवर होता तरी तुमचे आमदार फुटले. त्यामुळे आपण आरोप बरं, या फुटीचं नेमकं कारण काय? बालाजी गाडे उत्तर देतील. सर, मला सगळ्यात महत्वाचा विषय आता जे गणेश खनकरजी म्हणाले की आम्ही 2G स्पेक्ट्रम पासून काढू आणि मग तुम्हाला चर्चा करावी लागेल. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या करोडो लोकांच्या समोर मी त्यांना जाहीर आव्हान त्यांचं मी स्वीकारतोय. आणि गणेश खनकरजी, आपण वेळ ठिकाण किंवा जे काय असेल ते निवडावं. आपण मला तुमच्या सोबत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावरती जाहीर चर्चा करायला आवडेल. त्यावरती एक वेगळं डिबेट करूया. आज आपण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि आलेला प्रश्न या मूळ उपराष्ट्रपती पदावरती नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं खनकर साहेबांच्या गरजेचं होतं. हा, तर धनखड साहेबांच्या संदर्भानं जगदीश धनखड हे भारतीय जनता पक्षाचे उपराष्ट्रपती नव्हते. तर उपराष्ट्रपती हा कोणत्याही पक्षाचा प्राथमिक सदस्य देखील नसतो, हे अगोदर भाजपच्या प्रवक्त्यांनी समजून घ्यावं. ते देशाचे उपराष्ट्रपती होते. या ठिकाणावरती कळसे साहेब आहेत, ते त्यांना अधिक माझ्यापेक्षा नियमांचं मार्गदर्शन करतील. दुसरा मुद्दा असा आहे की मग देशाचे उपराष्ट्रपती, देशाच्या दुसऱ्या क्रमांकावरचे व्यक्ती असे अचानकरित्या गायब झाल्याच्या नंतर गणेश खनकर यांनी दिलेलं उत्तर हे निश्चितच समाधानकारक नाहीये. आणि या निवडणुकांमध्ये विजयाची पाठ थोपटून त्यांना घ्यायची असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. पण ही जी निवडणूक होती ती निवडणूक लोकशाही प्रक्रियेमध्ये पर्याय देणे आणि लोकशाहीसाठी उभं राहणे. खनकरजी पहिल्या बाईटमध्ये असे म्हणाले होते की रेड्डी यांची काय विचारधारा आहे, नेमके कुठल्या विचारधाराचे आहेत. मला त्यांना सांगायचं की कृपया थोडंसं आपण अभ्यास करावा. रेड्डी यांची विचारधारा लोकशाहीची, सामाजिक न्यायाची आणि या देशाच्या संविधानाला अभिप्रेत असलेले सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता टिकली पाहिजे या बाजूने त्यांनी आयुष्य घातलं. म्हणून काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीची हीच भूमिका होती की या देशामधले ही लोकशाहीची मूल्य टिकली पाहिजे आणि या देशातल्या माननीय पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना अपेक्षित नसलेली नावडती गोष्ट केली. म्हणून ज्या पद्धतीनं धनखड यांना राजीनामा द्यावा लागला आणि अचानकरित्या नाट्यमय प्रकारे जे काही घडलं ते इथून पुढे होऊ नये या भूमिकेतनं दोन लोकांना अभिप्रेत असलेलं नाही तर देशाच्या सामान्य लोकांना अभिप्रेत असलेला कारभार देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये झाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती. पाटील सर, समारोप करतो माझ्या या बाईटचा. मला एवढंच सांगायचंय, याच भूमिकेतनं आम्ही यामध्ये उतरलो होतो. इथून पुढे देखील आम्ही लढत राहू. हा जो काही विजय होता तो लोकशाहीमध्ये अपेक्षित होता. त्यांना ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांना होणार आहे. पण याच्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 22-25 वर्षापासून 27 वर्षापासून सोबत असलेला बिजू जनता दल आणि शिरोमणी अकाली दल आज यांच्यासोबत आला नाही, तटस्थपणे उभा राहिला. याचाच अर्थ सगळं काही आलबेल नाहीये हे स्पष्ट दिसतंय. आणि मोदीजींच्या आणि अमित शहांच्या आरेरावीला आणि एकाधिकारशाहीला एनडीएतले घटक पक्ष कंटाळलेले आहेत. फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. कारण ईडी आणि सीबीआय आणि निवडणूक आयोग हे बीजेपीचे सेल असल्यासारखं काम करतंय. पण 29च्या जवळ येत असताना हे सगळं चित्र बदलताना दिसेल. राहुल गांधींनी या देशामध्ये जो काही भारतीय जनता पक्षाचा पर्दाफाश केलेला आहे, मग यांनी निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये केलेले घोटाळे असतील ते पुराव्यानिशी जेव्हा त्यांनी दाखवलं, त्यानंतर आता देशातली जनता सुद्धा या सत्याच्या पाठीमागे उभी राहतीये आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या बाजूनं लोकशाहीसाठी देशातली जनता उभी राहील, मतदान करेल. फक्त निवडणूक आयोगानं तिथं पारदर्शकपणे काम करावं, त्यानं भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून काम करणं सोडलं पाहिजे. बालाजी गाडे, सातत्यानं विरोधकांकडून एक आरोप होताना दिसतो आणि तो म्हणजे असा की निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह. मात्र निवडणूक प्रक्रिया योग्य रीतीनं समजावून घेण्यामध्ये इंडिया आघाडीचे पक्ष किंवा त्यांचे नेते मंडळी जे वोटिंगसाठी गेलेले होते ते कुठेतरी कमी पडले असं आपल्याला मान्य आहे का? आमच्या सर्वच खासदारांनी लोकसभा गणेशजी, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. गणेशजी प्लीज तुम्ही उत्तर द्यावं एवढंच सांगतो की आज जी प्रक्रिया झाली. गणेशजी, परत मी उत्तर दिलं का तुम्ही सांगता बालाजी गाडे सोबत आम्ही चर्चेला येत नाही? अहो, मी तुम्हालाच मदत करतोय बालाजी. बालाजी आपण बोला. हा, तर मला हेच सांगायचंय की इंडिया आघाडीकडचे सर्व खासदारांनी अत्यंत नियमानं मतदान केलं. मला अजून एक मुद्दा इथं जो राहून गेला माझ्याकडनं पाटील सर, तो सांगायचा की यात जी मतं बाद झाली ती नेमकी कुणाची होती हे सुद्धा आता उद्याला समोर येईल. अजून आतापर्यंत माझ्याकडे ते आलेलं नाहीये. मग ती बाद झालेली मतं विरोधकांचीच होती का, ती जाणीवपूर्वक करण्यात आली का, हा सुद्धा संशय आम्हाला आहे. निश्चित पद्धतीनं येणाऱ्या काळात ते सगळं चित्र स्पष्ट होईल. पण या देशातल्या निवडणुका
भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली आणि दबावाखाली निवडणूक आयोग नीट घेत नाही. ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये फक्त इतकं स्पष्ट झालंय की एनडीए सोबतचे घटक पक्ष त्यांच्यासोबत खुश नाहीयेत, तर ते दहशतीनं आहेत. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी लोकशाहीच्या बाजूने उभी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जो काही बुरखा आहे तो फाडून काढते. आज सर मला एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मांडायचा आहे. या देशाच्या सर्वोच्च सभागृहामधनं जो योग्य मेसेज गेला पाहिजे तो मेसेज जावा. आणि यांनी सांगितलं की धनखड यांच्यावरती महाभियोग आणण्यामध्ये काँग्रेस होती, तर निश्चित पद्धतीनं लोकशाहीचं सौंदर्यच आहे गणेश खनकर सर, की तुमचं माझ्यापेक्षा वेगळं मत आहे आणि ते मत टिकून राहिलं पाहिजे. आणि त्याच्यावरती जर कोणी घाला घालत असेल तर तुमच्या वेगळ्या मताच्या संरक्षणात सुद्धा मी उभं राहिलं पाहिजे. ह्या मताची काँग्रेस पक्ष आणि लोकशाही आहे. निश्चित धनखड यांच्यावरती ज्या पद्धतीने हे नाटकीय आणि विचारधारा निश्चित लक्षात आली. गणेश खणकरजी, मला आपल्याला विचारायचं की निवडणूक प्रक्रिया, त्यामध्ये होत जाणारे बदल आणि आता देशालाही या सगळ्या प्रक्रियांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसतंय. मात्र सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे कुठेतरी निवडणूक प्रक्रिया